पुन्हा मध्यंतरानंतर फिल्म बघायची आहे, त्यामुळे प्लीज एन्जॉय करा सगळे. जे काही इतका वर्षाचा माझा अनुभव आहे त्याच्यावर मला असं नेहमी वाटत आलं की सगळ्यात कठीण गोष्ट का असते तर सोपा सिनेमा करणं. कठीण सिनेमा अगदी सहज करता येतो, कारण त्यातले अनेक प्रश्न लोकांना कळत नाहीत, त्याचे उत्तर मिळत नाहीत. पण सोपा सिनेमा जेव्हा असतो तेव्हा त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पटकन मिळावी लागतात. आणि या चित्रपटामध्ये एक सोपा सरळ साधा चित्रपट त्यांनी केलाय, ज्याची उत्तरं तुम्हाला पटापटा मिळतील जसा जसा सिनेमा पुढे जाईल तसा. आणि निर्माते आहेत ठाण्याचे. आता सध्याच्या गेल्या काही वर्षात ठाण्याचं महत्त्व काय मी नवीन सांगायला नको, पेपर वाचतात आपण, तर सगळ्या क्षेत्रामध्ये ठाण्याचा विकास होत आहे. आणि हा पहिला चित्रपट आहे असं ते म्हणाले तरी हा मला निश्चित वाटतं की हा पहिला नसणार. पुढे 3-4 सिनेमे 5 सिनेमे झाल्यानंतर पुन्हा एकदा मला ते इथे बोलवतील प्रीमियरला, तेव्हा मी नक्की येईल. थँक्यू. काय मी पायरसी करू नका, जास्तीत जास्त पायरसी थांबवा हे सांगेन, कारण बाकी सगळं सांगून झालंय. कारण खूप चांगली उत्सुकता आहे, कडीपत्ता नावाला घेऊन युनिक आहे, त्यामुळे पायरसी खूप होते. लगेच टेलिग्रामवर लिंक्स येतात आणि आपणच फॉरवर्ड करतो आपल्या कुटुंबाच्या मध्ये, घ्या कुठं जाता हे बघा रात्री निवांमध्ये. तर ते न करता जास्तीत जास्त लोकांना थिएटरपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. तुमचं आमच्यावर असंच प्रेम राहू दे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. थँक्यू. थँक्यू. आणि चित्रपट संपताच मला तुमच्या सगळ्यांच्या अभिप्रायाची गरज लागणार आहे, तर कृपया त्याची नोंद ठेवा की जाताना तो 2 शब्द फक्त या चित्रपट संदर्भात माझी काही टीम तुमच्याकडून विचारून घेईल, त्याचं उत्तर नक्कीच द्या मला. ओके. आणि तसेच ह्या चित्रपटाचे ज्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक दिलेली आहे तन्मय भिडे, ते आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. आणि चित्रपट बनवताना अजून एक महत्त्वाचा दुवा लागतो, ते आहेत एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. आणि आमचे विशाल चव्हाण सर पण आहेत. विशाल सर प्लीज. राम सरांनी खूप मदत केलेली आहे हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी. ओके. थँक्यू व्हेरी मच. आपण आता ब्रेक घेऊया. आणि अजून एक आमची ज्या चित्रपट निर्माण केल्यानंतर त्याची जोडणी केली जाते, ऋषिकेश जोशी, ते ह्या बिळात कुठेतरी लपलेले आहेत. ऋषिराज जोशी कुठे आहेत? तुम्ही असं लपून राहिला तर मग कसं होणार आहे? हे आमचे एडिटर आहेत सर, आणि आतापर्यंत यांनी 10 ते 12 चित्रपट एडिट केलेले आहेत मोठे मोठे, आणि हा चित्रपट ह्यांनीच एडिट केलेला आहे. तर टाळ्या वाजून यांचं नक्की स्वागत करा. चला आता आपण थोडा ब्रेक घेऊन परत आपण सुरुवात करूया. ओके.